नमस्कार विद्यार्थी मित्र हो. टुडे नाउ विल डिस्कस अबाउट द आर्टिकल प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आपला प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज मीन्स व्हॉट? इफ द एनी टू बॉडीज आर कॉन्टॅक्ट टू इच अदर हॅव्हिंग द डिफरंट टेम्परेचर्स दे आर ट्रान्सफर द हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. यू हॅव स्टडीड इट. आता आपल्याला नेमकं अभ्यासायचं काय आहे की जर आपण दोन ऑब्जेक्ट घेतले की सपोज फर्स्ट इज द ए ऑब्जेक्ट, सेकंड इज द बी ऑब्जेक्ट. A object is the hot body, B object is the cold body, and both of them are contact to each other. At this time, the heat is transferred from hot body to cold body until the temperature of the both body becomes equal. जर आपण हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी एकमेकाच्या जवळ जर ठेवली तर त्यावेळेस आपण फक्त जनरली असा विचार करणार की हॉट बॉडी ट्रान्सफर द हीट एनर्जी फ्रॉम किंवा हॉट बॉडी ट्रान्सफर द हीट टू द कोल्ड बॉडी अंटिल द टेम्परेचर ऑफ द बोथ बॉडी बिकम्स इक्वल. पण त्यावेळेस मात्र आपण ॲटमॉस्फिअरमध्ये हॉट बॉडीकडून हीट लॉस होईल किंवा ॲटमॉस्फिअरकडून कोल्ड बॉडी हीट ॲब्सॉर्ब करेल याचा बिलकुल विचार केलेला नाही. आणि म्हणून आपल्याला इथं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजचा विचार करायचा आहे. पण हाऊ कॅन एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज? फर्स्ट वी टेक द हीट रेजिस्टर बॉक्स किंवा फर्स्ट वी कन्सिडर द देर आर टू ऑब्जेक्ट, देर आर टू स्पेअर्स having the different temperature. The first is the hot object and second is the cold object. हे आपण दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत and both of them are placed in a open space. They are contact to each other. Then we know that the heat is transferred from hot body to cold body. मग hot body काय करेल? Hot body provide the heat to the cold body. Due to this reason, temperature of the cold body goes on increasing and heat transferred by the hot body. Due to this reason, टेम्परेचर ऑफ द हॉट बॉडी गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू द लॉस ऑफ हीट. तर हेही आपल्याला एक्सप्लेन करता येईल. मग एक्सपेरिमेंटली आपला ॲक्युरेट प्रूव्ह करायचं आहे की हीट लॉस्ट बाय द हॉट बॉडी इज एक्झॅक्टली इक्वल टू द हीट गेन्ड बाय द कोल्ड बॉडी फ्रॉम द हॉट बॉडी. जी हॉट बॉडीने लॉस केलेली हीट आहे ना ती कम्प्लिटली कोल्ड बॉडीने ॲब्सॉर्ब करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपला हा एक्सपेरिमेंट करायचा आहे. मग फर्स्ट वी टेक द हीट रेजिस्टर बॉक्स and then we take the A object, it is the hot body, and B object is the cold body, and both of them are immediately placed inside the heat register box. Why you can use the heat register box? No amount of the heat is absorbed from the atmosphere or environment to the hot body or cold body, or no amount of heat is lost from the hot body to the atmosphere. इथं हीट रेजिस्टर बॉक्समध्ये हा आपल्याला एक्सपेरिमेंट करायचा आहे. हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी दोन्ही आपण जर हीट रेजिस्टर बॉक्समध्ये ठेवला. हीट रेजिस्टर बॉक्स म्हणजे व्हॉट इज द फंक्शन ऑफ द हीट रेजिस्टर बॉक्स? हीट रेजिस्टर बॉक्स काय करेल की ॲटमॉस्फिअरकडून हीट ॲब्सॉर्बही करू देणार नाही आणि आतील या दोन्ही बॉडीकडून हीट लॉससुद्धा होऊ देणार नाही ॲटमॉस्फिअरमध्ये. त्याच्यासाठी आपला हीट रेजिस्टर बॉक्सचा विचार करायचा आहे. मग हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट लॉस्ट बाय द हॉट बॉडी अँड हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट गेन्ड बाय द कोल्ड बॉडी? मग याच्यामध्ये हॉट बॉडी ट्रान्सफर द हीट टू द कोल्ड बॉडी. इथं हीट एनर्जी काय होईल? ट्रान्सफर होईल. कोणती बॉडी कोणाला ट्रान्सफर करेल? हॉट बॉडी टू द कोल्ड बॉडी. कुठपर्यंत? अंटिल द टेम्परेचर ऑफ द बोथ बॉडी बिकम्स इक्वल. अंटिल द टेम्परेचर ऑफ बोथ बॉडी बिकम्स इक्वल. सपोज द टेम्परेचर ऑफ द हॉट बॉडी इज कन्सिडर ॲज 100 डिग्री सेल्सियस and temperature of the cold body is nothing but the 20 degree Celsius. Continuously hot body provide the heat to the cold body. No amount of heat is lost in the atmosphere or no amount of heat is gained from the atmosphere. Only heat transfer by the hot body to the cold body, and cold body continuously gain the amount of the heat energy from the hot body. When hot body provide the heat to the cold body, at this time the temperature of the hot body goes on decreasing, and due to cold body absorb the heat from the hot body, the temperature of the cold body goes on increasing. मग याच्यामध्ये टेम्परेचर जोपर्यंत दोघांचं इक्वल होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू द कोल्ड बॉडी. म्हणजे कंटिन्यू हॉट बॉडी काय करेल? कोल्ड बॉडीला हीट प्रोव्हाइड करेल. कुठपर्यंत? जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत. मग हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट लॉस्ट बाय द हॉट बॉडी? याच्यामध्ये काय झालेलं आहे? हीट लॉस्ट बाय द हॉट बॉडी, हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी
is equal to heat gained by the cold body. याच्यामध्ये काय करेल, हॉट बॉडीने जेवढी हीट लॉस केलेली आहे तेवढी हीट कोण करेल, कोल्ड बॉडी गेन करेल. आणि टेम्परेचर ऑफ द हॉट बॉडी इज डिक्रीज्ड बाय 40 डिग्री सेल्सियस अँड टेम्परेचर ऑफ द कोल्ड बॉडी इज इन्क्रीज्ड बाय दी 40 डिग्री सेल्सियस. मग याच्यामध्ये फॉर्म्युला लिहिताना हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट लॉस्ट बाय द बॉडी, यू हॅव स्टडीड दॅट हीट लॉस्ट ऑर हीट गेन बाय द एनी बॉडी विच विल बी डिपेंड्स अपॉन द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड राईज इन टेम्परेचर ऑर फॉल इन टेम्परेचर ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मग याच्यामध्ये आपण लिहिताना काय करणार की ही अँड धिस इज नथिंग बट द प्रिन्सिपल ऑफ द हीट एक्सचेंज. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज कशाला म्हणायचं, if any two objects having the different temperatures and both of them are contact to each other, the hot body lost the heat and it is totally gained by the cold body. तेव्हा that is known as the principle of heat exchange. हॉट बॉडीने जेवढी हीट लॉस केलेली आहे ती टोटली हीट कुणी गेन केलेली असेल, कोल्ड बॉडीने केलेली असेल, तर दॅट इज नथिंग बट द प्रिन्सिपल ऑफ द हीट एक्सचेंज. मग हीट लॉस्ट बाय द हॉट बॉडी फॉर्म्युला काय लिहिता येईल आपल्याला याच्यामध्ये, हीट लॉस्ट बाय द हॉट बॉडी इज इक्वल टू mass of that object multiplied by specific heat capacity of that object multiplied by fall in temperature. त्याचा फॉर्म्युला काय लावावा लागेल आपल्याला, फॉल इन टेम्परेचर. कितीने कमी झालेलं आहे, इथं 100 - 60 घ्यावं लागेल, म्हणजे 40 डिग्रीने काय झालेलं असेल हे कमी घेता येईल आपल्याला. इज ऑलवेज इक्वल टू द हीट गेन्ड बाय द कोल्ड बॉडी इज नथिंग बट द mass of that cold body. It is related to the hot body and it is related to the cold body. Mass of the cold body multiplied by specific heat capacity of the cold body multiplied by rise in temperature. इथं राईज इन टेम्परेचर झालेलं आहे की कितीने टेम्परेचर वाढलं आहे, नव्हे 40 डिग्रीने टेम्परेचर वाढलेलं आहे. म्हणजे आपण इथं राईज इन टेम्परेचर मीन्स हॉट दी इथं इफेक्टिव्ह टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, हे राईज इन टेम्परेचरसाठी. फॉल इन टेम्परेचरसाठी इनिशियल टेम्परेचर मायनस इफेक्टिव्ह टेम्परेचर, दॅट इज नथिंग बट द फॉल इन टेम्परेचर. and with the help of the principle of heat exchange you can determine the specific heat capacity of the any unknown substance. याच प्रिन्सिपलचा उपयोग करून आपण कोणत्याही एखाद्या अननोन सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी डिटरमाइन करू शकतो. आणि नेक्स्ट चॅप्टर विल डिस्कस अबाउट द मिक्सचर मेथड. विथ द हेल्प ऑफ द मिक्सचर मेथड अँड कॅलोरीमीटर यू कॅन डिटरमाइन द स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ द अननोन सबस्टन्स.